किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण वाळवणीचा प्रकार बघणार आहोत। ही रेसिपी माझी नसून माझ्या सासूबाईंची आहे। अगदी प्रमाणबद्ध अशी रेसिपी आहे। आमच्या खानदेशी भागात याला मटमुगाच्या वड्या म्हणतात, काही भागात याला सांगडे म्हणतात। या वड्या करण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहेत। कोणी हाताने तोडतं, कोणी झाऱ्याच्या मदतीने, तर आम्ही याप्रमाणे ह्या गाळणीच्या मदतीने इथे केलेल्या आहेत। गाळणीच्या मदतीने ह्या वड्या अगदी अशा बारीक होतात आणि भाजीच्या एका उकळीत शिजतात, हलक्या फुलक्या होतात। तर ही रेसिपी कशी करायची ते याची आपण आता सुरुवात करू। इथे मी 2 मोठे बाउलभर एवढी मठाची डाळ घेतली आहे। वजनी म्हणाल तर ही डाळ 1.5 किलो एवढी डाळ आहे। ही मी एका भांड्यामध्ये काढून घेते। कोणतेही मेजरमेंट घेताना तुम्ही एक भांड्याचं प्रमाण असं फिक्स ठेवा, छोटं असो किंवा मोठं असो। आता मी या भांड्याचा पावभाग एवढी उडदाची पांढरी डाळ इथे घेतलेली आहे। वजनी म्हणाल तर 125 ग्रॅम। आता मी इथे 2 बाउलभर इथे मुगाची डाळ घेतलेली आहे। मुगाची डाळ वजनी म्हणाल तर 1.5 किलो एवढी डाळ आहे। लक्षात घ्या, मठाची डाळ आणि मुगाची डाळ ही आपल्याला दोघेही सारखे घ्यायचे आहेत। हे एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। आता मी या बाउलचा पाऊण भाग एवढी चण्याची डाळ आणि पाऊण भाग एवढी चवळीची डाळ इथे घेतलेली आहे। चवळीची आणि चण्याची डाळ आपल्याला दोघेही सारखे घ्यायचे आहे। वजनी म्हणाल तर दोघेही पाव किलो आहेत। हे देखील आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। इथे मी एका भांड्यामध्ये चण्याची आणि दुसऱ्या भांड्यामध्ये चवळीची डाळ इथे काढून घेतलेली आहे। आता मी मठाच्या डाळीमध्येच उडदाची डाळ इथे मिक्स करून घेणार आहे, त्यामुळे आपल्याला भिजवण्यासाठी इझी पडेल। इथे मी 1 वाटीभर एवढे मेथी दाणे घेतलेले आहेत। अगदी अचूक प्रमाणात अशा आपल्या या डाळी सर्व आपल्या इथे काढून झालेल्या आहेत। या आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, रात्रभर भिजवून ठेवायचे आहेत। हे बघा, याप्रमाणे ही इथे मी चण्याची डाळ भिजवली आहे, मेथी दाणे भिजवले आहे। याप्रमाणे सर्व डाळी आपल्याला इथे रात्रभर भिजवून ठेवायच्या आहेत। सकाळी याचं पाणी काढून घ्यायचं। गाळणीमध्ये किंवा टोपलीमध्ये ह्या डाळी आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायच्या आहे, पाणी पूर्ण निघून जाईल। मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे। इथे मी 1 वाटी शोप, 1 वाटी जिरे, पाऊण वाटी धने, 1 मोठी वाटीभर लसूण घेतला आहे। वाटत असताना यामध्ये हे जिन्नस थोडे थोडे टाकायचे आहेत। अगदी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं फिरवायचं आहे। एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला इथे करायची नाही आहे। वाटत असताना पाण्याची गरज वाटली तरच पाणी ॲड करायचं आहे। अगदी 1-2 चमचेभरच, एवढं जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे। वाटून झालेले आहे सर्व जिन्नस। यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करणार आहे। जवळजवळ 3 ते 4 चमचे इथे मीठ ॲड केलेलं आहे। 5 चमचेभर इथे लाल तिखट मी इथे ॲड केलेलं आहे। ही लाल तिखट थोडी अशी जाडसर आहे। हे छान असं हातानेच मिक्स करून घ्यायचं। हे बघा, या पद्धतीने। हे भांडं थोडं छोटं पडत आहे, त्यामुळे याला आम्ही थोड्या मोठ्या भांड्यामध्ये इथे काढून घेतलेलं आहे। हे पीठ तुम्हाला 8 ते 9 मिनटं असं फेटून घ्यायचं आहे। तुम्ही हे पीठ जेवढं जास्त फेटणार तेवढी वडी हलकी फुलकी होते, आतून पोकळ होते। पीठ आपलं रेडी झालेलं आहे। यासाठी आम्ही इथे एक गाळणी यूज केलेली आहे। तुमच्याकडे झारा असेल तर झारा देखील यूज करू शकतात। टेरेसवर अशा प्रकारे साडी अंथरून घेतली। गाळणीमध्ये हे थोडं पीठ ॲड करून घ्यायचं आहे। इथे मी 2 चमचेभर इथे पीठ इथे ॲड करून घेतलेले आहेत। अगदी हाताच्याच मदतीने या पद्धतीने असं लांब लांब हे करून ह्या वड्या आपल्याला इथे पाडून घ्यायच्या आहेत। अगदी बारीक अशा ह्या वड्या पडतात। हाताने तोडून देखील या वड्या तुम्ही घालू शकतात। काही भागामध्ये हाताने देखील तोडतात किंवा झारासुद्धा असतो या वड्यांचा, त्याच्या मदतीने देखील या वड्या तुम्ही पाडू शकतात। आम्ही यासाठी ही गाळणी यूज केलेली आहेत। अगदी बारीक अशा या वड्या पडतात, भाजीच्या एका उकळीत शिजतात। खूप अशी प्रमाणबद्ध ही रेसिपी आहे। याला आपल्याला 2 दिवस वाळण्यासाठी इथे ठेवायचं आहे। वड्या आमच्या पूर्ण पाडून झालेल्या आहेत। हे बघा, 2 दिवसानंतर या वड्या काढून घेतलेल्या आहेत। अगदी छान अशा कुरकुरीत ह्या वड्या रेडी झालेल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला, बाय।